रामदास कदम यांनी पुन्हा आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे विधान केले ते माझं विधान योग्य आहे असं देखील म्हटलं. नाही, त्यांचं विधान ज्या अर्थी त्यांनी ते विधान केलं आहे त्या अर्थी ते भरसटलेत, ते बिथरलेत, त्यांना कशाची भीती वाटते हे आता कळतच नाही आहे. 2012ला 17 नोव्हेंबर 2012ला बाळासाहेबांचं निधन झालं. त्यावेळेला रामदास कदमांसारखे अनेक, म्हणजे अगदी अनिल परब साहेबांनी पण आज सांगितलं की मी इथे तर विभाग प्रमुख होतो, अशा अनेक नेते होते, जाऊन येऊन आम्हीही होतो. म्हणजे आम्हाला ज्या ज्या वेळेला असं बातमी यायची सिरियस झाली की आम्ही चाललो बंगल्यावर, आम्ही आतमध्ये जायचो, बसायचो. मग एकतर स्वतः कधीतरी उद्धवजी येऊन सांगायचे. असं एकदा किंवा दोनदाच घडलं. आणि ऐन दिवाळी होती. ऐन दिवाळीमध्ये अगदी सगळे ACP DCP सगळे येऊन जाऊन कारण बाळासाहेब हे जगविख्यात असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या व्यक्तिमत्वाचं ज्या वेळेला नॅचरल डेथ ज्याला आपण म्हणतो, त्यांना कुठल्याही आणि हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे असं नव्हतं. ते नॅचरल डेथच्या प्रोसेसला होते आणि त्यावेळेला सगळेच जात होते. आत्ता त्याने जो साक्षात्कार दिला आहे त्याचंही उत्तर अनिल परबांनी दिलं आहे की हो, त्याचे ते ठसे त्यावेळेला आधी जिवंत असताना त्याचं आम्ही जे आठवण ती आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने हे सांगतायत तर आता त्यानेच सांगावं की अशा ठशांचं नेमका उपयोग कुठे होतो. कारण कुठच्या अशा संस्थांना त्या ठशांचा उपयोग होईल, काय होईल. मग आपण पायांच्या ठसे घ्या सांगितले, म्हणजे किती विचित्र आणि सतत वाक्य बदलत आहेत. जेणेकरून मला डाऊट आहे ह्यांना लिंबू दिलेला आहे, सुपारी देतात तसं ह्याला लिंबू दिलं आहे, कारण हे लिंबूत वावरतात. ह्यांना लिंबू दिलं आहे आणि महानगरपालिकेच्या कुठल्याच गोष्टीवर कोणीच बोलायचं नाही. त्या विषयांना बगल देण्यासाठी आधी मला वाटतं सगळ्यांना विचारून झालं असणार. सगळ्यांची सद्बुद्धी जाग्यावर असल्यामुळे प्रत्येकाने त्या शिंदे गटातल्या जे गेले आहेत उद्धवजींना किंवा पक्षाला सोडून, त्यांच्या सद्बुद्धीला हे पटलं नसेल. पण हे आहे की मिरची लागलीच आहे, कारण छम 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 छन छन करून बंद होतं आहे. त्यामुळे मिरची लागली आहे, जोराची लागली आहे, धुवा तर निघतो आहे. पण निखिलास खोटं बोलतायत. आणि जर तुम्ही म्हणताय मी हे जे बोलतो, मग इतके दिवस तुमच्या तोंडात कोणी बोळा कसला कोंबला होता? 2012ला तुम्ही मंत्री होतात, त्याच्यानंतरही सगळं. तुम्हाला आत्ता जो साक्षात्कार झाला आहे तो 12पर्यंतचा आत्तापर्यंतचा काळ हा तुमच्या तोंडात कोणी बोळा कोंबला होता. आणि मी अजून बोलणार आहे, म्हणजे एक एक कडं करत राहायचं. सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या आता होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीला ह्या गोष्टींनी बगल देत राहायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या विकास कामांनी किंवा कशाने पुढे नाही येणार. लोकांना आपण म्हणतो ना, जर आपण एखाद्याला कन्व्हिन्स करू नाही शकलो तर त्यांना कन्फ्यूज करून सोडायचं. ते बेनं म्हणजे रामदास कदम. आणि त्यासाठी सर्वांनी, म्हणजे आपण सोशल मीडियामधनंच सगळं हे तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया, पण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये तर खूप रामदासभाई ट्रोल होत आहेत, फार वाईट पद्धतीने होत आहेत. पण त्याची चाड नसणारच, कारण त्या चाडीपेक्षा आमचा छम 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 हे चाललाच पाहिजे. आणि आत्ता जो अनिल परबांनी जो बिरो सांगितलं आहे की पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला की काय, याचा शोध घ्या.
तो मला वाटतं छम छम या बारवर्णात झालं असणार. कारण वहिनी अतिशय सद्बुद्धी विवेकांची आहे. तिने या गोष्टीला 100% विरोध केला असेल आणि मग असे हे सर फिरे. मग विरोध तर मग दाखवतो तुला, कारण सगळ्यांनाच दाखवतो तुला म्हणणारा हा माणूस तर काय घरात कमी असेल का दाखवतो तुला म्हणायला. पण ताई ते असे देखील म्हणतात ते खेड परिसरामध्ये 2 स्टो होते आणि त्यातला एका स्टोचा स्फोट झाला. तुम्ही सगळं त्यांचंच का खरं मानताय? ते म्हणतात म्हणून ते म्हणता का? मग तुम्ही आता विचार करा, ते स्टोवरनं आता कुठपर्यंत पोचले, हे एवढं सगळं आलं कुठून? प्रत्येक वेळेला त्यांचं खरं म्हणायचं रे आम्हाला प्रश्न विचारतात, आणि ते पण बाळासाहेबांवर ना. म्हणजे तुम्हाला दुसरं कोणीच नाही, ज्या बाळासाहेबांवर दुकान चालवताय त्यांचे प्रश्न आम्हाला का विचारताय? स्टो होता भडकला असं म्हणताय, कशावर स्टो ढकलला नाही काही? पण ज्या पद्धतीनं आता बाकडी बघा, किती वर्ष तुम्ही मातोश्रीवर जाताय. मातोश्रीला 2च बाकडी आहेत हे मला तरी माहिती आहे तेव्हापासून. एक ते गेट लावलं आहे जो ज्याला काय म्हणतो ते आपण आतमध्ये जाताना, हां जो काही तो गेट, आणि एक चौकी आहे बाजूलाच तिथे. पुढच्या चौकीला तर बाकडदाई आहे. दोन्ही बाकड्यावर पोलीस असतात. म्हणजे आम्हालाही कधी असं वाटलं आतमध्ये गर्दी आहे तर टेकावं तर टेकायला मिळत नाही, कारण दोन्ही बाकड्यावर पोलीस असतात. आणि पोलिसांना आपण सांगू नाही शकत जरा सरका म्हणून. आणि 2012 तर अगदी आत्ता, म्हणजे जे त्यांचं म्हणणं आहे आत्ता तर आम्ही तर पदावर 1992 लावलं. मी तेव्हापासून बाकडी कधी मातोश्रीमध्ये पाहिली नाही. आता हे कुठल्या बाकड्यावर झोपलं आणि एवढा मोठा नेता बाकड्यावर झोपतो, याचा अर्थ तुमची पहिलीच लायकी ओळखली होती वाटतं, किंवा तुम्हीच लायकी दाखवत होता वाटतं. काय समजावं काय? त्यामुळे रामदास कदमांनी थोबाड आता मिटावं. कारण नसताना गटारगंगा वाहत राहू नये. मुलग्याच्या पदाला धोका निर्माण होऊ शकतो. पाठराखण केली आहे, अशा अनेक गुंडांची पाठराखण होती आहे. तसेच चुकीच्या कामांच्या लोकांची पण पाठराखण भर स्टेजवरनं सांगितली आहे, नो प्रॉब्लेम. पण किमान अजूनही एवढीशी तरी भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी शिल्लक आहे आणि ते हे सहन करणार नाहीत. त्यामुळे मुलाचं आलेलं मंत्रिपद टेकवा. ज्या पद्धतीनं ते स्टेटमेंट करतायत, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती कुठेतरी अत्यंत खालच्या स्तराला चालले का? कारण का निधन झालेल्या व्यक्तींवरती अशा पद्धतीनं विधान करणं कुठेतरी शिंदेंनी सुद्धा आवर घातला पाहिजे का एक रामदास कदमांना? ते काय आवर घालणार? त्यांनी तर 2022 पासून संस्कृतीचा ऱ्हास करायला सुरुवात केली. तो काय कोण कोणाला आवर घालणार? ऱ्हासच होत चाललं आहे. त्यामुळे आवरचा प्रश्नच. आणि हे आवरणार नाहीत. जे बाळासाहेबांना आवरले नाही, जे उद्धवजींना नाही आवरले ते यांना आवरणार काय? काही त्यांच्या दसरा मेळाव्यात त्यांनी माध्यमाशी बोलताना असं सांगितलं की माझ्या मुलाच्या मागे लागाल तर मी तुमचे बरेच मुद्दे बाहेर काढेन, माझे खूप काही नाही, बरेच मुद्दे बाहेर काढेन ह्याचा अर्थ मग आता मात्र म्हणेन की शिंदे साहेबांनी ह्यांना लांब ठेवलं पाहिजे. तुम्ही जे काय करताय ते सगळे हे नोट करतायत. जसं उद्धवजींना ब्लॅकमेलिंग खोटं करतायत तसं तुम्हालाही करायला कमी नाही करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.